मित्रहो, कोणावरही विश्वास ठेवावा, पण भाजपावर चुकूनही कोणी विश्वास ठेवू नये. भाजपा आधी जवळ घेतो, मित्र मित्र म्हणतो आणि एक दिवस अलगदपणे मित्राचाच काटा काढतो, असा आरोप विरोधक नेहमी करीत असतात आणि त्याचा अनुभवही येत असतो. काही वर्षापूर्वीपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील भाजपाची ताकद अगदी नगण्य होती आणि त्यातल्या त्यात पंढरपूरचा काय राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. म्हणजे दिवंगत आमदार कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांचाच तो व्यक्तिगत बालेकिल्ला म्हणावा लागेल. त्यांच्यासोबत असलेले कार्यकर्ते हे कुठल्या पक्षाचे नव्हे, तर ते परिचारक यांचे कार्यकर्ते होते आहेत. सुधाकरपंत परिचारक यांचा राजकीय वारसा पुढे प्रशांत परिचारक यांनी हाती घेतला. पंढरपूरची राजकीय पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर बोटावर मोजावेत एवढेच काही मोजके कार्यकर्ते भाजपामध्ये होते, त्याशिवाय भाजपची कुठेही शक्ती नव्हती. दिसण्या एवढं अस्तित्व सुद्धा कधी पंढरपूर मतदारसंघामध्ये भाजपचं नव्हतं. परिचारक भाजपात गेले आणि एका दिवसात इथली भाजपाची शक्ती वाढली. म्हणजे काय तर परिचारक यांच्यामुळे इथला भाजपा आहे, भाजपामुळे परिचारक नाहीत. ते जिकडे जातील तिकडे त्यांच्या कार्यकर्त्याची फौज जात असते. 2017 मध्ये प्रशांत परिचारक यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली आणि त्यांनी ती निवडणूक जिंकली सुद्धा. 2021 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये परिचारक यांनी आपली सगळी शक्ती समाधान अवतडे यांच्या बाजूने लावली आणि पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये भाजपचा पहिल्यांदा एक उमेदवार निवडून आला. समाधान अवतडे यांची टर्म संपल्यानंतर पुढच्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रशांत परिचारक यांना उमेदवारी दिली जाईल असं वाटत असतानाच भाजपानं प्रशांत परिचारक यांना गप्प बसवलं आणि पुन्हा एकदा समाधान अवतडे यांना उमेदवारी दिली. परिचारक यांचे कार्यकर्ते प्रचंड अस्वस्थ झाले, नाराज झाले. सोडून द्यावं सगळं, चला बंडखोरी करा किंवा चला दुसऱ्या पक्षात आता गेलं पाहिजे, असा कार्यकर्त्यांचा दबाव प्रशांत परिचारक यांच्यावर होता. पंढरपूरच्या राजकारणामध्ये काहीतरी वेगळं घडणार असं चित्र दिसू लागलं तेव्हा भाजपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पंढरपूरमध्ये आले. त्यांनी प्रशांत परिचारक यांची 2 तास समजूत काढली. 2 तास लागले. शेवटी परिचारक राजी झाल्यावर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं, प्रशांत परिचारक लवकरच विधिमंडळामध्ये दिसतील. नंतर विधान परिषदेच्या 3 जागा रिक्त झाल्या. बावनकुळे यांच्या शब्दावर विधानसभेत माघार घेतलेल्या प्रशांत परिचारक यांना मात्र डावललं गेलं. त्यानंतर आता विधान परिषदेची उमेदवारीही परिचारक यांच्या ऐवजी बार्शीच्या राजा राऊत यांना दिली गेली. परिचारक यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती नव्हे, तो त्यांचा हक्कही होता. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून 2 वेळा भाजपाचा आमदार झाला. अर्थातच परिचारक यांच्यामुळे भाजपाला हे विजय पाहायला मिळालेले आहेत, हे अंतिम सत्य. त्यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळेल असं या वेळेला सुद्धा निश्चित मानलं जात होतं, पण नाही मिळाली. परिचारक यांच्या माध्यमातून भाजपाचे मतदार वाढले. परिचारक यांना मात्र भाजपानं डावलले. कार्यकर्ते पुन्हा नाराज झाले, चिडले, संतप्त झाले. कुणी याला भाजपचं धक्का तंत्र म्हटलं तर कुणी याला भाजपाचं धोका तंत्र म्हणू लागलेलं आहे. गोड बोलून अलगद काट्यानं काटा काढला. परिचारक यांचं राजकीय सामर्थ्य आहे ते भाजपचं नाही. आज जरी प्रशांत परिचारक दुसऱ्या पक्षामध्ये गेले तर त्यांची सगळीच्या सगळ्या कार्यकर्त्याची फौज त्यांच्या सोबत जाईल आणि भाजपची अवस्था पुन्हा एकदा पहिल्यासारखी होईल, बोटावर मोजण्याची. पण परिचारक सध्या तरी असं काही करतील असं वाटत नाही. समाधान अवतडे यांना ताकद देत परिचारकांची राजकीय शक्ती संपविण्याचा भाजपाचा हा डाव तर नाही ना, अशी सुद्धा शंका आता घेतली जाऊ लागली आहे.
हो, एक मोठी राजकीय ताकद भाजपानं जवळ घेतली आणि ही ताकद देणाऱ्याचाच काटा भाजपानं काढलेला आहे. प्रशांत परिचारक यांची भाजपानं ही फसवणूक केलेली आहे आणि याचा विचार आता प्रशांत परिचारक यांनी अत्यंत गांभीर्यानं करण्याची आवश्यकता आहे. मित्रांनो, भाजपच्या या धोका देणाऱ्या तंत्राबाबत किंवा या धोरणाबाबत तुम्हाला काय वाटतं? म्हणजे प्रशांत परिचारक यांनी सद्यस्थितीमध्ये नेमकी कुठली भूमिका घ्यावी किंवा भविष्यात त्यांनी कुठल्या दिशेनं जावं, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही काय म्हणाल? जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.